आणि यानंतर पुणेकरांचं सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये जीबीएसमुळे जो जीबीएस बाधिताचा मृत्यू झालेला आहे असं देखील समजते। त्यामुळे पुणेकरांनी आता सावधान राहावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। गुलेनबॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएसमुळे या दुर्मिळ आजारानं सध्या पुण्यात दहशत निर्माण केली। याच जीबीएस बाधित एका रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला। मूळचा सोलापूरचा असलेला हा तरुण नोकरीनिमित्त पुण्यात होता। जीबीएसची लागण झाल्यानंतर तो आपल्या मूळ गावी गेला असता तब्येत खालावल्यानं त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालं। राज्यात सध्या जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत। क्लिनिकली नोट्स बघतात जेव्हा डॉक्टर कॉज ऑफ डेथ देतात आपण पोस्टमॉर्टम जेव्हा क्लिनिकल त्यांनी पेपर अभ्यास केला आणि ज्या काही फाइंडिंग त्यांना डेड बॉडीमध्ये दिसतात जेव्हा आपण बॉडी ओपन करतो तेव्हा त्याचे लंग कसे असतं किडनी कसे असतं हार्ट कसं असतं ब्रेन त्याच्यामुळे त्यांना प्रायमरी वाटतं की गियाबारीमध्ये झाला असावं। तरी पण कन्फर्म करायला त्यांनी ते तुकडे तपासायला पाठवलेले आहे, स्वॅब पाठवलेलं आहे, फ्लुइड कल्चरला पाठवलेलं आहे। त्याचा रिपोर्ट आला की आपल्याला त्या आजाराचं निदान होईल। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्राथमिक अहवालानुसार त्या रुग्णाचा मृत्यू हा जीबीएसमुळे झालेला आहे। प्राथमिक माझ्या मते प्राथमिकनुसार तो जियाबारीमध्ये झालेला आहे। जीबीएस मध्ये सध्या पुणे मनपा अलर्ट मोडवर आली आहे। या पार्श्वभूमीवर सध्या पुण्यातली जीबीएसची परिस्थिती काय आहे या अनुषंगाने पुणे मनपाकडून काय काय उपाययोजना केल्या जात आहेत जाणून घेऊया महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडून। पुणे शहरातले जे आहेत एकंदरीत 64 रुग्ण आतापर्यंत आमच्याकडे आढळून आलेले आहेत आणि 64 पैकी 12 रुग्ण जे आहेत त्यांची व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्याच्यातले 5 रुग्ण जे आहेत ते 5 रुग्ण आता त्यांचं ते बरे झालेले आहेत आणि ते त्यांच्या घरी देखील गेलेले आहेत। पुणे महापालिकेतर्फे पुणे महापालिकेचं जे कमला नेहरू रुग्णालय आहे त्या ठिकाणी 15 ICU बेड आम्ही कार्यरत केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व जे रुग्ण त्या ठिकाणी येतील त्यांना मोफत उपचार दिले जातील। पुणे महापालिकेनं ह्या रुग्णाकरता जे आहे जीबीएसच्या रुग्णाकरता विशेष कक्ष देखील स्थापन केलेला आहे आणि साधारणतः हे जे आहेत ते क्रिकेटवाडी त्याच्यानंतर नांदेडगाव आणि ह्या परिसरातले दाहेरी परिसरातले हे रुग्ण आढळून येत आहेत। तर मी स्वतः त्या ठिकाणी जिथं जिथं सोर्सेस आहेत ज्या विहिरी आहेत त्या विहिरीचं आम्ही टेस्टिंग केलेलं आहे। विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नाही, मात्र कुठं कुठं जे आहे की आम्ही त्या घरामध्ये जाऊन हाऊस टू हाऊस देखील सर्वे करत आहोत की त्या ठिकाणचे पाणी काय दूषित झालेलं आहे का। ह्या रुग्णामध्ये साधारणतः 1000 ज्यावेळेस डायरियाचे किंवा डिसेंट्रीचे रुग्ण असतात किंवा गॅस्ट्रोएंटरायटिसचे रुग्ण असतात त्याच्यापैकी एकाला हा आजार होऊ शकतो ज्याच्यामध्ये इम्युनिटी कमी होते आहे आणि त्याच्यामुळे जे आहे की हाऊस टू हाऊस देखील सर्वे चाललेला आहे। नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की RO किंवा फिल्टरच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे त्याच्यावर विसंबून न राहता जे पिण्याचं पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी तुम्ही उकळून थंड करून प्यावं असे आमचं आवाहन देखील केलेलं आहे आणि महापालिका ह्या जे रुग्ण आढळतील त्याच्याकरता सज्ज राहिलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।